ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नका असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। युतीवर बोलण्याआधी मला विचारा अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीबाबत मनसैनिकांमध्ये मात्र संभ्रम पाहायला मिळतो। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या दोन वेगवेगळ्या आदेशानं ठाकरेंच्या युतीबद्दल तर्कवितर्क सुरू झाले। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबद्दल बोलू नका असे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले। युतीबद्दल काहीही बोलण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांनी माझी परवानगी घ्यावी असे आदेश राज ठाकरे यांनी दिले। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबद्दल राज ठाकरेंची ही सावध भूमिका असल्याचं बोललं जात आहे। राज ठाकरेंच्या या आदेशाचे दोन वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत। नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे वेगळे अर्थ काढले जाऊ शकतात अशी शंका राज ठाकरे यांना असल्याची चर्चा आहे। मेळावा हा फक्त मराठीच्या मुद्द्यावर होता असाही एक अर्थ राज ठाकरेंच्या आदेशातून निघतोय। उद्धव ठाकरेंनी मात्र मराठीसाठी जे जे करायला लागेल ते करायला तयार असल्याचं म्हटलंय। शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी ही राज्यभाषा आहेच, त्याच्यामुळे त्या भाषेसाठी जे जे करण्याची गरज लागेल महाराष्ट्रासाठी ते आम्ही करू। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या विरोधात न बोलण्याचे आदेश प्रवक्ते आणि नेत्यांना दिले आहेत। ठाकरेंच्या मेळाव्यानंतरही शिंदेंच्या शिवसेनेकडून फक्त उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधत राज ठाकरेंची स्तुती केली गेली। एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली। झेंडा नाही, अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते, पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं, पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंगशारदाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला। त्यामुळे हा फरक आहे। राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबद्दल अद्याप स्पष्टता नसल्यानं राज ठाकरेंना न दुखावण्याचं शिंदेंचं धोरण आहे।